रामकृष्ण हरी माऊली स्वागत आहे तुमचं परत माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजचा हा नवीन ब्लॉग असणार आहे वाल्हे ते लोणंद. आणि तुम्ही कालचा ब्लॉगसुद्धा बघितला आहे जेजुरी ते वाल्हे, आणि तसाच हा आजचा ब्लॉग असणार आहे. म्हणजे पूर्ण वारी होईपर्यंत मी रोज ब्लॉग टाकणार आहे प्रत्येक मुक्कामाचा. तर चला आता भेटू आजच्यासुद्धा ब्लॉगमध्ये. तर शेवटपर्यंत ब्लॉगमध्ये टिकून राहा. बघू शकता तुम्ही माझ्या पाठीमागं पब्लिक वाल्हे ते लोणंदसाठी आता सुद्धा सगळे वारकरी या ठिकाणी निघालेले. आणि अजून पुढं सुद्धा मी तुम्हाला सर्व वारकऱ्यांचा आनंद या ठिकाणी मी आज तुम्हाला दाखवणार आहे. मग अंकल कसा चालू आहे प्रवास आपला? आपला प्रवास एकदम भारी चालू आहे. काही नवीन माणसं आपले सोबतचे? नवीन माणसं आपण पहिलेच मेडिकल टेस्ट करून आणले. चांगले माणसं आहे. चांगले माणसं मेडिकल टेस्ट करून. आणि एक व्यक्ती होती आमच्या, तिला की आम्ही पहिल्याच दिवशी घरी वाटेल लावून दिली. चला आता भेटू पुढच्या प्रवासात. तर रामकृष्ण हरी माऊली यांचा आता अर्धा प्रवास या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. आणि इथं आमच्या भागातले दादा म्हणजे वैजापूर तालुक्यातले हे दादा आम्हाला भेटले. ते गंध लावण्याचं काम या ठिकाणी करताय. आणि मला जे गंध लावले ते त्यांनीच लावलेले. तर बरं चालू आहे दादा तुमचं? हो मजेत एकदम. काय नाव? सायनाथ कसरू झालटे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी माऊलीचे या ठिकाणी विसावा आहे. आणि विसाव्यासाठी या ठिकाणी माऊलीचे घोडे या ठिकाणी थांबलेले आहेत. बघू शकता तुम्ही या ठिकाणी सगळे वारकरी आपले मुंदकाच्या गजरामध्ये सगळेजण आता वाल्हे ते लोणंद या प्रवासासाठी सगळे निघालेले आहेत. बघू शकता तुम्ही या ठिकाणी आमचे सगळे मंडळी आता या विसाव्यासाठी या ठिकाणी बसलेले. पाय दुखले तिकडं माग आप्पा मामा, इकडं बाकीची मंडळी आणि महिला मंडळी येईन. आता लगेच मस्त फोटो काढू आम्ही आता इथं. प्रल्हाद कदम, प्रल्हाद भाऊ कदम. या ठिकाणी आमचे परम मित्र प्रल्हाद भाऊ कदम यांचा आगमन. विक्रम काळे आमचे गुरु. जय हरी जय हरी. बघू शकता तुम्ही आळंदी बसून निघल्यापासून आमची भेट होता शेवटी आमची वाल्हे ते लोणंद या प्रवासामध्ये भेट झालेली नीरा नदीजवळ. तर कसा झाला विक्रम तुझा प्रवास? एक नंबर. आणि महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदुंगाचार्य आमचे प्रल्हाद भाऊ कदम यांची सुद्धा आज आमची भेट झालेली आहे. कसा चाललाय प्रल्हाद भाऊ प्रवास? खूप छान वाटलं तुम्हाला दोघांना भेटून. छान वाटलं. कारण मागं काही रेंज नव्हती आणि आपली काही भेट होणं शक्य नव्हती. पण आता ती योगायोगाने झाली. तर चला आता आम्ही लागतो पुढच्या प्रवासाला. तुम्ही लागा तुमच्या प्रवासाला. रामकृष्ण हरी. चालेल. आणि आता जवळपास आम्ही अर्धा प्रवास या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. आणि आज जरा गरमट वातावरण सुद्धा खूप जास्त आहे. तर अजून सुद्धा मी तुम्हाला काही जे मला दाखवता येईल माझ्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. बघू शकता तुम्ही इथं आमच्या गोलू मामूची बॅग या ठिकाणी तुटली होती. ते बाबा शिवून देत आहे. काय आलं मामा? मग बॅग तुटली काय? मग काय करायला लावलं? किती घेऊन राहिले माऊली शिवाची? चांगली शिवून द्या माऊली. आणि ते आमच्या बॅगीला खिळे मारले ते तुटणार नाही ना? पुढच्या वर्षी. या ठिकाणी बघू शकता तुम्ही इथं आमच्या भोलू मामाचा फोन ते द्यायला तुटू हारपू कुठं पडू नये म्हणून त्याला दोरा टाकून द्याला आम्ही परभू काका आमच्या. हा द्या का सुखरूप. अरे गळ्यात जाते हातात ते जायच्या हातात. गुंडीला लावून दे रे. हा बघू शकता तुम्ही आमचा गटलू आमच्या फकीरबा मामाची सुविधा करताना. आता फोन हारपाचं काम नाही. फोन पुरतो खिशात टाका. फोन बंद झाला, चालू करा त्याला. या ठिकाणी बघू शकता तुम्ही खूप छान अशी रांगोळी या दीदीने या ठिकाणी रांगोळी काढली. त्या दीदीची थोडक्यात मी माहिती घेणार आहे की दीदी तू रांगोळी म्हणजे एक काय म्हणून काढते, आणि ते बघूया आपण दीदी काय प्रतिक्रिया देते ते. दीदीचे खूप धन्यवाद. मी जे तुम्हाला अगोदरच्या फुटेजमध्ये रांगोळी दाखवली खूप छान आणि सुंदर अशी रांगोळी दीदीने काढली आहे. आणि मी आता दीदीला विचारणार आहे दीदी तुझं नाव? राजश्री भागवत. हा दीदी तुझी रांगोळी नेमकी तुला एक आनंद म्हणून तू काढते किंवा वारीमध्ये तुला एखादा प्रोजेक्ट वगैरे म्हणून भेटलाय? मी गेली 15 वर्ष झाले माऊलींच्या पालखीला आळंदी ते पंढरपूर आम्ही रांगोळीच्या पायघड्याची सेवा करतोय.
माझे वडील आणि मी पहिली वारीला सुरुवात केली. नंतर माझे मिस्टर आणि मी माझी सासरची फॅमिली माझ्या सगळी सोबत असते. अरे वा, खूप छान. म्हणजे आज आपण बघतोय की बा कोणाची टीम असती किंवा कोणाचा प्रोजेक्ट असतो, पण हा पूर्ण परिवारात या माऊलीच्या पालखीमध्ये राहुलीचं नियोजन या ठिकाणी करतात. खूप छान आनंद झाला आणि तुम्ही सुद्धा बघितलं की त्यांनी खूप छान प्रश्न या ठिकाणी काढले. खूप धन्यवाद दिदी. बघू शकता तुम्ही इथं सगळे छोटा मुलगा वारकरी म्हणून चालतोय. खूप छान. आणि त्याचे आई वडील त्याला घेऊन चालताय. खूप छान. बघू शकता तुम्ही या बघू शकता तुम्ही या ठिकाणी आम्ही आता नीरा नदीवरती पोहोचलेलो आहे आणि खूप साऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये नीरा नदीवर सुद्धा स्नान करण्यासाठी भाविकांची गर्दी या ठिकाणी जमलेली आहे. आणि बघू शकता तुम्ही आता मी जवळ आलेलो आहे या पब्लिकची आणि किती मोठ्या प्रमाणामध्ये ही गर्दी आणि भाविक या ठिकाणी नीरा नदीमध्ये नीरा स्नान या ठिकाणी करताय. आणि सगळ्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी कोणी जास्त पाण्यामध्ये जाऊ नये म्हणून हे सेवेकरी सुद्धा या ठिकाणी सेवा देत आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी आम्ही आता पुणे जिल्हा सोडून सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करत आहोत. नीरा नदीच्या भरपूर समोर आम्ही आलेलो आहे आणि आता काहीच अंतरावरती आमचा मुक्काम आहे. आणि आजचा प्रवास सुद्धा खूप चांगला आणि मस्त या ठिकाणी चालू आहे. सगळे वारकरी रोज ज्या जोशामध्ये राहतात त्याच जोशामध्ये आज सुद्धा आजचा प्रवास चालू आहे. इकडं आमचे मामा कसं चाललं? काही घामघीम घामाला का? कस काय हातपाय बुटवले कशा ना चालले नाही का? पंढरीचे वारकरी आम्ही पंढरीचे वारकरी. बघू शकता तुम्ही या ठिकाणी माऊलीचा तंबू खूपच्या निवासस्थानी जात आहे. बघू शकता तुम्ही हा वारकरी आपल्या नातीसोबत व्हिडिओ कॉलवर बोलत आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी आमचे आता सकाळचे जेवण या ठिकाणी झालेले आहे आणि सकाळच्या जेवणानंतर आम्ही आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करतोय. चला आता पुढच्या प्रवासात. सगळेजण या ठिकाणी चहा प्यायला थांबलेलो आहे आणि आताची चहा आहे आम्हाला आमचे गावचे जवळ भागाचे फुके यांच्याकडून. सगळेजण आम्ही आता गुळाची चहा पिणार आहे. बोलाबाली काल तशी मोरे मामावर चहा लागली होती तशी आज भागाच्या मामाकडे चहा लागली आहे. या चहाला नाव दिलंय आम्ही बोलाबालीची चहा. काही त्रास बाई किती वारी आहे तुमची? शेवटपर्यंत माऊलीच्या कृपेनं आशीर्वाद. पाय की दुखत नाही काही? नाही दुखत? वय किती आहे तुमचं आता? 80. आणि काठी टेकवत कम्प्लीट करतो तुम्ही वारी? वा वा, खूप छान छान छान. काय म्हणलं? ऑपरेशन नाही, डोळ्याला चष्मा नाही, काहीच नाही, तरी वारी? हाव का? वा, खूप छान छान छान. अजून किती दिवस वारी करणार? आहे तोवर वारी करणार का? वा वा वा, खूप छान छान. बघू शकता तुम्ही एवढ्या 80 वर्षाच्या आजी सुद्धा काठी टेकवत आपली पंढरपूरची वारी या ठिकाणी कंप्लीट करताय. एक मुलगा आहे का समजा आता पुढं चालून हातपाय थकले, मी पोराला विनंती करणार का मग तुम्ही माझी वारी घडवून द्या म्हणून? पोराला होईना का? कोणत्या गावचे आहे पण आजी? तालुका नांदेड जिल्हा आहे. तालुक्यामध्ये आमचं गाव उमरसबोरी आहे. उमरसबोरी. वा वा वा, खूप छान. आणि एक प्रेरणादायक ती आजी आहेत की खरंच आपल्या नवतरुण मुलांना सुद्धा एवढं चालणं होत नाहीये तरी सुद्धा त्या आजी एवढ्या 80 वर्षाच्या असताना काठी टेकवत ते आपली पायवारी या ठिकाणी कंप्लीट करताय. मानावे तेवढे त्या आईचे आभार कमी. चला आता थोड्याच वेळात आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी या ठिकाणी पोहोचणार आहे. आणि बघू शकता तुम्ही आम्हाला खदानीत जाताना काय दिसलं? हम भूट भूट स्वाहा काली मंतर जादू मंतर बाबा. गटल्या त्याला आता वाकून चुकून पाहत आहे ते काय आहे तर कशात आहे गटले ते? त्याचे दात बघू शकता तुम्ही केवढ्याला ते दात. हे काय ते तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा. चाल रे बाबा.
बघू शकता तुम्ही इकडं आम्ही आता एक शॉर्टकट रस्ता काढलेला आहे. तिकडं पाठीमागं ट्रेन वगैरे आणि तिकडं दिंड्या जात आहे, त्या रस्त्याने जात आहे तिकडं. आणि इकडं आम्ही आता शॉर्टकट काढलेला आहे, म्हणजे कमीत कमी 1-2 किलोमीटरचा शॉर्टकट आहे. चला आता आम्ही पोहोचलेलो आहे आपलं लोणंद या ठिकाणी. तर आजचासुद्धा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा आणि हा पण ब्लॉग जास्तीत जास्त शेअर करा. तर चला भेटू आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.